मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण शिकणार आहोत मराठी सुलभ भारती इयत्ता 4 या पुस्तकातील 27 नंबरचा धडा धाडसी झुगी। धाडसी झुगी ऐका व वाचा। झुगी 9-10 वर्षाची मुलगी। ती आणि तिचे आई बाबा शेतातील झोपडीत राहत। तिचे आई बाबा शेतात काम करत। सायंकाळ झाली, झुगी अभ्यास करत बसली होती। झोपडी बाहेर कोकरू थांबले होते। झोपडीत येऊन आईने चुलीवर भात शिजवायला ठेवला। झुगीला भाताकडे लक्ष द्यायला सांगितले आणि विहिरीवर पाणी आणायला गेली। तेवढ्यात कोकराचा बे बे ओरडण्याचा आवाज आला। तशी झुगी धावतच झोपडी बाहेर आली। तिला एक लांडगा दिसला, तो कोकराकडे येत होता। झुगी घाबरली, क्षणभर विचार केला। ती झटकन झोपडीत गेली। चुलीतील जळके लाकूड घेऊन बाहेर आली। लांडगा कोकरावर झडप घालणार इतक्यात झुगीने जळते लाकूड लांडग्याच्या दिशेने फेकले। आगीला पाहून लांडगा घाबरला, तो पळाला। कोकराचा जीव वाचला। पळा पळा लांडगा पळा, झुगी जोरजोरात ओरडू लागली। तिच्या आवाजाने शेतात काम करणारे बाबा धावत आले। आईही आली। झुगीने त्यांना घडलेला प्रसंग सांगितला। आईने तिला जवळ घेतले। बाबांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला। झुगीच्या धाडसाची बातमी गावात पसरली। गावच्या सरपंचाने तिची पाठ थोपटली। शाळेतील शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी तिच्या धाडसाचे कौतुक केले। मुलांनो, आता आपण ह्या धड्याचा स्वाध्याय पाहूयात। प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा। त्यातलं अ आहे, या पाठातील पात्रे कोणती? तर या पाठात पात्रे आहेत झुगी आणि झुगीची आई आणि लांडगा। दुसरा आहे, झुगी कोठे राहत होती? तर झुगी शेतातील घरात राहत होती। झुगीला कशाचा आवाज आला? झुगीला कोकराचा आवाज आला। लांडगा कुणावर झडप घालणार होता? लांडगा कोकरावर झडप घालणार होता। झुगीच्या धाडसाचे कौतुक कोणी कोणी केले? तर झुगीच्या धाडसाचे कौतुक गावच्या सरपंचांनी, शिक्षकांनी आणि मुख्याध्यापकांनी केले। झुगीमध्ये असलेले गुण सांगा। तर झुगी ही धाडसी होती। पुढचा प्रश्न आहे, का ते सांगा। झुगी धावत झोपडी बाहेर आली। तिला कोकराच्या ओरडण्याचा आवाज आला, म्हणून झुगी धावत झोपडी बाहेर आली। झुगीने जळते लाकूड हातात घेतले। तिने लांडगा कोकरावर झडप घालणार आहे हे पाहिले, म्हणून तिने जळते लाकूड हातात घेतले। लांडगा घाबरला। जळते लाकूड पाहून लांडगा घाबरला। झुगी जोरजोरात ओरडू लागली। लोकांना मदतीला बोलवण्यासाठी झुगी जोरजोरात ओरडू लागली। गावच्या सरपंचाने झुगीची पाठ थोपटली। झुगीच्या धाडसाचे कौतुक म्हणून गावच्या सरपंचाने काय केलं? झुगीची पाठ थोपटली। तर मुलांनो, तुम्हाला हा धडा समजलाच असेल। या धड्याची भाषा अगदी सोपी, साधी, सरळ आहे। त्यामुळे फक्त वाचला तरी सुद्धा समजतो। तसेच ह्याचे प्रश्न उत्तरे हे शॉर्टकट मध्ये इथे दिलेले आहेत, ते तुम्ही पूर्ण वाक्यात लिहायचे आहेत। तर अशाच नवनवीन धड्यांचा अभ्यास करण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।